म्हणजे मी लग्नाच्या आदल्या रात्री त्याला जे काही सांगितलं होतं त्यातलं काहीही त्याला ऐकू गेलेलं नाहीये ताई. कारण मला उजव्या कानात ऐकू नाही येत. त्या रात्री काय बोलला ते मला काहीच ऐकू न आलं. ताई मी ना त्या रात्री सगळं सांगितलं होतं त्याला, सगळं, की मी फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लग्न करते, आपल्या नवरा बायकोचं असं कुठलंही नातं नसणार आहे, आपण फक्त रूममेट्स म्हणून राहूया. मी ऑलरेडी डिव्होर्स पेपर्सवर सह्या केल्या. वर्ष संपलं की मी त्याला सोडून, आणि यातला एकही शब्द त्याने ऐकला नाहीये ताई. काय होऊन बसलंय ग सगळं? म्हणजे पण मला एक गोष्ट कळत नाहीये की आता लग्नाला एवढे महिने झाले, इतक्या महिन्यात त्यांना एकदा पण हे कॉन्ट्रॅक्ट बद्दल कळलं नाही का? मला सोडून फक्त माईसाहेबांना माहित होतं. त्या थोडीच सांगणार आहेत त्याला. ताई काल जेव्हा मला कळलं ना की त्याला काहीच ऐकू गेलं नाहीये, माझ्या मनात आलं होतं की मी सांगून टाकते त्याला खरं खरं काय ते. तोंडातनं शब्दही फुटत नव्हते ग माझ्या. तू, मला काय वाटतं माहिती का बाळा, तू ना तेजप्रतापरावांशी एकदम मनमोकळेपणानं बोल, कारण ते तितकी समजूतदार आहेत आणि ते तुला समजून पण घेतील. आई मला फक्त एवढंच वाटतंय की मी जर त्याला आता खरं खरं सांगितलं ना तर त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी विचित्र चित्र निर्माण होईल. म्हणजे त्याला असं वाटूच शकतं ना की मी फक्त माझ्या स्वार्थासाठी त्याच्याशी लग्न केलंय. आमची मैत्री तुटू शकते, आमच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. ताई मला आता त्याचं मन नाही दुखावायचंय. माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. काय गप्पू, तू काय म्हणाली आता? गप्पू, तुझं खरंच तेजप्रतापरावांवर प्रेम आहे? खूप भोळा आहे ग तो, हळवा आहे. कुठल्याही गोष्टीवर कोणावरही असा पटकन विश्वास ठेवतो. सगळ्यांना समजून घेतो, सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. असा माणूस मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला ताई. खरंच खूप वेगळा आहे तो. कदाचित म्हणूनच मला आवडायला लागलंय. ताई गेले काही दिवस ना मला गोष्टी जाणवत होत्या, फील होत होत्या, पण ते प्रेम आहे हे नव्हतं कळत ग. माझं खरंच त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. मग आता पुढं काय करायचं? ताई माईसाहेबांनी त्याला एका साच्यात अडकवून ठेवलंय. स्वतःच्याच मुलाचा फायदा घेत आहेत त्या.
माझ्या मनातल्या भावना मला त्याला सांगायच्या आहेत, पण त्याआधी मला त्याला आमच्या नात्याचं सत्य सांगावं लागेल. काळजीपूर्वक विचारपूर्वक सांगावं लागेल, पण मी ते करेन. आजचा कार्यक्रम झाल्यावर मी त्याला सगळं खरं सांगेन. सगळं हो देते व्यवस्थित. प्रिया, आणि ऐक की, तुला एक विशेष काम देतोय आम्ही. आमच्या महिला मंडळाच्या बायका येणार आहेत, बचत गटाच्या बायका येणार आहेत. त्यांच्याकडे जरा विशेष लक्ष दे. काय हवं नको ते बघ. कोणाची गैरसोय होणार नाही. इकडे जरा लक्ष दे, कळलं का? अय प्रिया, तुला सांगते माई, कुठं लक्ष आहे तुझं? चाले, हे तुझ्यासाठी पण होतं. तुला पण हेच सांगतोय आम्ही. घरचा कार्यक्रम आहे, लक्ष द्या. आणि खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच सांगतोय आम्ही का हा आपला घरचा कार्यक्रम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बी होतोय. लक्ष द्या. हा, ही बघ वैदेही पण आली. या, आला का तुम्ही? काय मग, कुठं होता दौरा? मेडिकलमध्ये गेले होते, औषधं आणायची होती. आत्ता नाही, नोकर मंडळी ठेवलीत आम्ही कामाला. आणि ती नको असतील तर घरात आहेत की एवढी मंडळी, त्यांना सांगायचं. आणि स्वतःलाच विरवायचं असतं का सगळीकडं? एवढा पाय सुजलाय स्वतःचा. नाही, मिरवायची हौस काही संपत नाही तुमची. असू दे, करा आता आराम करा. गाव जेवणाचं आम्ही बघतो. 1 मिनिट माई साहेब, मी आहे ना, मी बघेन सगळं. तुम्ही नका काळजी करू. अहो, देवीचे टाक पण मीच सुखरूप मंदिरापर्यंत पोहोचवले ना. मग गाव जेवणाची जबाबदारी पण माझीच आहे. मी सकाळी जाऊन मंदिरात सगळं चेक करून आली आहे. बऱ्यापैकी अरेंजमेंट झालेत, काहीच टेन्शन नाही आहे. माईसाहेब, मी तुमच्याकडनं जी जबाबदारी घेतली आहे ना, ती अर्धवट नाही घेतली, संपूर्णपणे घेतली. आणि मी ती नीट पार पाडणार. हो का? मीच कामाची आहेस ग तू माई? अगं तुझी सून एवढी कामाची, मग तू कशाला आमच्या दोघींना कामं सांगत बसली? वय आहेच माझी नाचसून, कामाची आणि गुणाची पण आहे. चला चला, चल ग माई, चला. घ्या किशोरांना, पोटभर जेव्हा, काय लाजू नका. हा, हे घ्या, हे घ्या. ठीक आहे. अहो काय तुम्ही, आणि हे काय करताय तुम्ही? अहो ते नंतर ठेवायचं असतं, आधी पत्रावर ठेवायचं असतं, त्याच्यावर ठेव. उचला ते, उचला, उचला.
तुम्ही एक काम करा, माझ्या मागणं या, मागणं तुम्ही या. चल. हा. हे घ्या. बया ह्या वैद्यचं तर पार पुढाऱ्यांच्या वर झालंय. नुसता मान मिरवायला पाहिजे. कुणाला दाखवते नाटकं करून काय माहिती. बर आलाय तर जेवून जायचे पोटभर, कळलं का? हा. या त्यांना आतमध्ये घेऊन जा सगळ्यांना आणि आतमध्ये व्यवस्था बघा. चालेल तर हा माई पक्षातले वरिष्ठ नेते आणि इतर महत्वाची मंडळी पण येणार आहेत. हा काय झाली का नाही? त्यांच्यासाठी एकदम सेपरेट एकदम स्पेशल व्यवस्था करायला पाहिजे, केली का नाही? माई तुम्ही नका काळजी करू. त्यांची आपण सेपरेट व्यवस्था केली. मी आपल्या सगळ्या माणसांना सांगितलेले, ते करतात तिकडे व्यवस्था. बरं बरं हे चांगलं झालेलं आहे. हा झाली सगळं. नमस्कार माईसाहेब, नमस्कार. हे ते सुखात मी हेडसर ते नूतन माध्यमिक विद्यालय चुंचाळे. आठवलंय त्या दिवशी आलते बंगल्यावर भेटायला. माईसाहेब आज पहिल्यांदाच आपल्या अशा कार्यक्रमाला यायचं भाग्य लाभलं. वा 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 वा, आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणजे. आता काय सगळी कुलदेवीची कृपा आहे म्हणायची. आणि तुम्ही तर बघताय का आता सोहळा आयोजित केलेला आहे, त्यामुळे न कळतच अन्नदानाचं पुण्य आमच्या पदरात पडतंय. आणि तुम्हाला म्हणून सांगते का आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही रमावतीच्या जनतेची सेवा करणार. बर आता इथंच काय बोलत उभं राहिलो आपण. हा या तुम्ही आत या, चला जाऊ. हा, या हा. या या घ्या. आवडते ना जेवण? हा. काय किशोर भाऊ, अजून काय पाहिजे? हा पापड पण येतं? हो. हा घ्या. हे घ्या. घ्या अजून घ्या हो, लाजू नका. घ्या. काय म्हणता अण्णा? हा घ्या. भाजी देऊ काय अजून? हा घ्या की, लाजू नका. तेज प्रताप माई नका माग सुखात मिळालाय. तेज प्रताप अहो ते नूतन माध्यमिक विद्यालयाचे सुखात्म सर आले, त्यांना भेटवायचं होतं तुम्हाला. माई मी वाढतोय ना. थंडरला सांगतो. थंडरला काय सांगायचं ते नंतर सांगा, आम्ही बोलतोय तुमच्याशी. वळून आमच्याकडे बघा तर काय झालंय. आता कसं सांगू माई, या सुखात्म्याला पण आत्ताच यायचं होतं का? माझ्या माग लागलेला शनी आहे हा. नाही असू दे माईसाहेब. म्हणजे ते आता एवढ्या धावपळीमध्ये आहेत, एवढ्या सगळ्या लोकांना वाढायचं आहे, म्हणजे त्यांना तुमचं सुद्धा ऐकायला वेळ नाही ना. तर असू दे म्हणजे होईल नंतर भेट, नाही का? आम्ही बोलतोय त्यांच्याशी. तेज प्रताप काय चाललंय तुमचं? मगापासून आम्ही बोलवते तुम्हाला, आमच्याकडे बघत का नाही तुम्ही? ही बात देते आमटी. काय चाललंय तुमचं तेज प्रताप? अरे लबाडा, तू इथे काय करतोय? असाल तुम्ही हेडमास्तर. अरे तू रे
लबाडा काय चाललंय अहो? तुम्ही कोणाला काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अहो नाही म्हणजे मी ओळखतो ना त्यांना. ते आमच्या शाळेमध्ये पीटी टीचर आहे. अहो त्यांना नाही असे सोंग करायची सवयच आहे. अहो हा प्रेमनाथ पवार. अहो हो मी खरंच बोलतोय. हा आमच्या शाळेतला पीटी टीचर आहे प्रेमनाथ पवार. सुखात्मे, काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. हे आमचे चिरंजीव तेज प्रताप मक्तेदार. कसं शक्य आहे? गेले का सगळे? सगळे गेलेत माई. अरे हेडमास्टर आहेस तर काय वाचायचं विसरला का काय? बघ समोर आणि आजूबाजूला पण बघ, फलक दिसतायत काय? वाचलं ना? आता कळलं का तुला हे कोण आहेत ते? ओ कसं शक्य आहे पण हे? अहो नाही म्हणजे मी काही खोटं बोलत नाही आहे. मी खरंच सांगतोय. हे आमच्या शाळेमधले पीटी टीचर आहेत प्रेम प्रताप प्रेमकुमार प्रेमनाथ पवार. हा प्रेमनाथ पवार हे आमच्या शाळेतले पीटी टीचर आहेत. देवाच्या दारात मी कशाला खोटं बोलेन नाही का? शांत. आम्ही बोलतोय ना. आणि काय रे, अख्ख्या रामावती समोर आमची बदनामी केली तू. आता तर तुझा विषय संपला. अहो नाही माईसाहेब. हां थांबा, माझ्याकडे ना पुरावा आहे. मी तुमच्यासमोर पुरावा सादर करतो. एक मिनिट. आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला होता. हे बघा, हे त्याचे फोटो आणि हे हा फोटो बघा. आहेत ना, म्हणजे सेम आहे ना. आणि फक्त हे नाही, ह्या सुद्धा आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या. काय सुनबाई तुमच्या शाळेत? हां, म्हणजे आमच्या शाळेची कबड्डीची टीम आहे ना मुलींची, त्या मुलींना कबड्डी शिकवायला म्हणून ह्या आल्या होत्या. आणि यांनीच मला त्यांची ओळख करून दिली, त्यांचे मिसेस आहे म्हणून.
आता 2-2 जण कसे काय सेम असतील ना, म्हणून माझा गोंधळ उडाला. माई ते मी सुखात महाप्रसादासाठी आला, जेवून जा. आणि तुमचं हे तोंड आता जेवणासाठीच उघडायचं. आता हे जे काही ते बरळला ना, त्याची वाच्यता कुठं पण केली तर त्याचे परिणाम वाईट होतील. हो हो नाही म्हणजे मी कुठेच बोलणार नाही. मी नाही बोलणारच नाही. मी कुठेच बोलणार नाही. चांगलाय. या मी शपथ सांगतो ना. मी काय नाही बोलायचं ते सांगतो. या तुम्ही या इकडे या. कोणाला नाही सांगणार आहो मी. माई बाई बाई ऐका की माई. शेवटी अंधारात केलेला आलंच का नाही उजेडात? माई, मी तुला काय म्हणलं होतं, या दोघा नवरा बायकोंचं काहीतरी गॅटमॅट सुरू आहे. मला तर कायच बंद झालंय. काय बघितलं मी माझ्या डोळ्यांनी हे? हा, मला एक कळत नाही सासूबाई, म्हणजे आपल्या तेज प्रतापरावांना ही असली किरकोळ नोकरी करण्याची काय कारण आहे? अहो, कारण काय विचारताय तुम्ही? ह्या सगळ्याच्या मागं का नाही 100% ती वैद्य असणार आहे. पॉइंट आहे बरं का कारभारीन बाई. हा, मला बी हेच वाटतं की तेज प्रताप सासूबाईंच्या इमेजला धक्का लागल असं काही करणारच नाहीत. बरोबर. आता कसं बरोबर बोलले तुम्ही. हा सगळा उरफाटा कारभार का नाही ते वैद्यकीनेच केला असणार आहे. आणि आपल्या तेजाला पण तिने चुचकवला. आता अजून एक शब्द जरी बोलली ना तर तुझं नरडटाचे खाली चिरडून काढू. बोल ग माई, तू का नाही? हो 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 कारभारीन बाई. अहो, जे काही घडलं ते पचवायला त्यांना थोडा टाइम तरी द्या की. हा, तुम्हाला लय घाय असते बाबा. जरा प्रोसिजर पूर्ण होऊन दे, मग तुम्ही तुमचं मत मांडा की. हा, माई, नाही म्हणजे या सगळ्यात मी पण शाले फोन लाव तेजप्रतापांना. बघ कुठे आहेत ते. बोलव त्यांना इकडं. Calling is either switched off or not reachable at the moment. Please try later. माई, तुझा तेजा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे.
फोन लागत नाही त्याचा. घ्या आता. बाई मी बोलून आणते त्यांना. जालिंदर, हा माई. मसुदा सांगतोय, लिहून घ्या. मला एक गोष्ट खाती आहे ती म्हणजे माई काहीच न बोलता निघून गेल्या. माझं म्हणणं पण ऐकून घेतलं नाही. मग आत्ता बोलून बघ ना त्यांच्याशी. बोलायचं तर आहेच, पण मी त्यांच्या समोर बोलू शकेन का नाही, कसं बोलेन काय. मी बघतो, करतो प्रयत्न. देशप्रताप, मला कळतंय तुला टेन्शन आलंय. काय बोलावं, काही सुचत नाहीये. पण आता मी जे काही बोलते ना त्याच्याकडे नीट लक्ष दे. तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. तू मेहनत करतोयस, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोयस. मला मान्य आहे की तू खोटं बोललास, पण तुझा हेतू वाईट नव्हता ना. तू कोणालाही फसवलं नाहीयेस. देशप्रताप, तू नोकरी शोधायला सुरुवात केलीस कारण तुला तुझ्या पायावर उभं राहायचं होतं. तुझी दोस्त म्हणून तुला सांगते, प्रामाणिकपणा कधी हरत नाही आणि मेहनत कधी लाजत नाही. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. कळतंय ना तुला? बरोबर आहे तुमचं. बोलतो, बघतो मी बघतो नाही. आपण बघूया. आपण म्हणजे मी येणार आहे तुझ्यासोबत. कशाला? तुम्ही नको, तुम्ही थांबा इथंच. मी बोलतो ना, मी जाऊन बोलतो. देशप्रताप, आता इथून पुढे जे काही होईल ते आपण एकत्र फेस करायचंय. कारण मी आहे ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग.